हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे चांगले असणार। मी आजचा व्हिडिओ कंटिन्यू करते। हे बघा, हे सगळे असे गहू गाडून झालेले, गाडले गेले का? हे गाडले गेले, सगळे गहू गाडले गेले। आता इथं दुसरा टप चालू आहे। हा, फुगली काय? काय खळे दोंडे का? ते घरचं तर इकडे आहे आमचं, हे नुसतं चक्कीच आहे। घरचं डायरेक्ट लाईट बिल येतं। ओय, ती आली, यायची बाकी ना बघा। बस चांगले, आता झालं पोजून। आता कुठे जायचं? आता बॅडमिंटन खायचे, लगेच इकडून तिकडं इकडून तिकडं बॅडमिंटन खेळणार आहे का? काय झालं? हा हा, पोट दुखतंय, अजून कुदली असती ना। हा, बोलले तुम्ही जास्त नाही कुदायचं। काय करते? आता आजीने एवढे गहू आणि एवढे गहू गाळून ठेवले, बाकीचे बी गहू गाळायचे बाकी आहे। तो आता मी ते सगळे गहू मधले जे बी खडे घाण असते पाकडून आणि निवडून घेते। बघा, असे चांगले गहू आणलेले, पट्टींसाठी आणलेले। आता मी निवडून घेते आणि पाकडून घेते। जो काही 16 सोमवार व्रतचा उद्यापनाचा कार्यक्रम आहे, त्यासाठी हे बट्टीचे गहू दळले जात आहे। 16 सोमवार व्रत उद्यापनात 5 शेर कणकेच्या चुरम्याचे लाडू प्रसाद म्हणून तयार केले जात आहे, त्यासाठीच हे बट्टीचे गहू दळले जात आहे। हा, लावते। हे बघा, आता इथं आजी काय म्हणता, शेंगदाण्याचे जे फोटरे राहतात ते काढताय। एवढे शेंगदाणे बाकी ठेवले आजी, मोजायचे का? हे बघा, एवढे शेंगदाणे किती किलोचे आपले भाजले होते? 3 किलो। आचार्याने काय म्हणतात भाजीसाठी मागवले
त्याचा कूट सुद्धा आम्हालाच करायचा आहे. तर आता भाजले आणि ते सगळ्यांचे फोत्रे काढून घेतले. हे बघा. आणि आता सगळे जे फोत्रे राहतात असे काढून घेता यायचे. आणि इथं बघा हे जे पीठ आहे ते बट्ट्यांचं आहे. ग्राइंडरवर दळून घेतलेलं आहे जाडसर जसं पाहिजे तसं. हे जे पीठ आहे ते मम्मी गाडत होती, दळण आले म्हणून मम्मी दळते आता. याचा जो वरवरचं जे बी राहतं कोंडाच म्हटला तिला, हा कोंडा तो असं काढताय आणि परत हे दळायला टाकणार आहे. हे बघा तिथे एवढा कोंडा काढून ठेवलेला आहे. हे वेगळं आहे, बट्ट्यांचं आहे, साध्या बट्ट्या म्हणजे आचार्याने सांगितलेलं. आणि हे वाले जे आहे ते 500चे जे काय म्हणता लाडू बनवणार आहे त्या बट्ट्यांनी, ते वाले. लाईट गेली वाटतं. हा लाईट गेली. हे बघा अशा प्रकारे सगळं पुढच्या रूम मध्ये सगळं बिखरलेलं आहे. मम्मी आता दळण दळण्यासाठी बाहेर गेली. आता लाईट गेली आहे. लाईट आल्या की दळेल आता मम्मी, तोपर्यंत हे करेल वाटतं. येथे चालू आहे उद्यापनात जे काही जोडपे बसवले जातात त्यातील ज्या काही सवासिनी आहेत त्यांना देण्यासाठी जे काही सौभाग्याचं लेणं आहे. उदाहरणार्थ मेहंदीचे कोन, टिकल्यांचे पॅकेट, नेल पेंट, ब्लाऊज पीस, मंगळसूत्र, बांगड्या या सर्व वस्तू प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगमध्ये पॅकिंग करून 16 सुवासिनींना दिल्या जातील. आणि पुरुषांना देण्यासाठी रुमाल आणि टोपी. रुमाला देतात ना, अशी रुमाला घेतलेली. माळा काढताय. इथं बघा, इथं पीस आहे, पीस आहे. आणि बघा रुमाल आहे, इथं माळ आहे, या टोप्या आहे, या 4 टोप्या आहे. पिशवीमध्ये 12 टोप्या अशा 16 टोप्या. इथं लाल इथं चॉकलेट आणि हिरव्या कलरच्या बांगड्या. दीदी हे बघा असे मोठे मोठे जे पिशवे आहे त्याच्यामध्ये पिस आणि माळा ठेवलेला आणि एक कोण ठेवलेला. तिला बाशी त्याच्यावर स्टॅपलर मारलं तर येईल, पण स्टॅपलरच्या पिन आहे की काय बांगड्या ठेवायच्या. हे पिस टाका, प्रत्येक सोडा पहिले पिस करून घ्या पूर्ण. मया वस्तू त्यात टाकली बांगड्या मागे सर परी मागे सर. हा हे बघा इथं मेहंदीचे कोण, हा हे पीस माळ अशा या पिशवीमध्ये ठेवलेले आहे.
असेच दुसरे सुद्धा करता येईल. तिकडं दिसायला नेल पेन नाही टाकली का याच्यात? हा हे बघा, आणि नेल पेंट सुद्धा टाकताय आणि बांगड्या. हे बघा नेल पेंट आणि बांगड्या सुद्धा याच्यात टाकलेल्या. हे बघा आता दुसरं बी बनवून झालेलं. असेच सोळा बनवणार आहे बघा. परी मागे सर काय माहिती. हा बाजरी ना. हा ठेवली ना बस. नाही बाजरी गहू बी ठेवायचे. ती कुठे फिरते ती काय माहिती. परी हे बघा सगळे काय म्हणतात कामाला लागलेले. टिकल्या याच्यामध्ये टिकल्याचे पॅकेट सुद्धा टाकलेले. आता हे बघा असे किती 5 का 6 बनवून झालेले. किती बनवता हो मम्मी? किती बनवायचे? 18. हा 16 राहतात पण 18 वाळवा करून ठेवायचे. बाकीचे वाळवा करून ठेवायचे. आणि बघा इथं नेल पेंट चूज करताय. कोणती सिलेक्ट झाली? आणि ते 2 बामण आणि त्याच्या 2 सोळा. लक्षात हे बघा जे बी पॅक करून ठेवलं होतं त्याला खोक्यात ठेवताय. 16 केले आपण. आपल्याकडे असलं ते 2 आहेत एक्स्ट्रा. हे 14 आणि ते 2 बामण. इथं बघा आजी काय करताय, गुळ कापताय. इथं बघा आजी काय म्हणता गुळ कापताय. कशासाठी गुळ लागतोय? जो लाडू बनवणार आहे, जो प्रसाद बनवणार आहे त्याच्यासाठी गुळ लागणार आहे म्हणून गुळ कापताय. आणि माझी इथं मम्मी गुळ कापते. दोघी मम्मी गुळ कापताय. इथं माझी बहीण बदामचे छोटे छोटे पीस करते. इकडे बघ. शिऱ्यासाठी लागणार आहे म्हणून. आणि इथं पप्पा मोजमाप करताय. म्हणजे जेवढ्या आचार्यांना साहित्य पाहिजे, किती किती पाहिजे ती त्यांनी लिस्ट आम्हाला दिलेली आहे. किती किती पाहिजे त्या लिस्टवर आम्ही सगळं असं सामान किती काय मोजायचं मोजून ठेवलेलं आहे. त्याच्यात बी खूप मसाले, ओवा, जिरं जे बी आहे ते ठेवलेले. हे शिरा बनवण्यासाठी रवा आहे, हे खोबऱ्याचा किस,
मनुका, तिखट आणि हा आहे शेंगदाण्याचं कूट, हे मिठाच्या पुड्या, त्याच्यानंतर याच्यात गूळ आहे आणि याच्यात गहू आहे बट्ट्यांसाठी आणि इथं तूर डाळ आहे वरणासाठी. काढून टाकायचं. परी परी इकडं माझा भाऊ बघा 6 वाजता जेवण सुरू करून दिलं. आणि माझे जे पप्पा आहे ते सुद्धा बाहेर गेले, कारण की आज आमच्याकडे येत आहे पाहुणे. तुम्हाला माहिती आहे की 16 सोमवारचं व्रत आहे, त्याचा उद्यापन आहे, त्याचा कार्यक्रम आहे आमच्याकडे. तुम्हाला दाखवलं मग अशी तिथं काय म्हणता, हे काळ्या ठेवल्या आहे दिसते ते बघा, तिथं ज्या काळ्या ठेवलेल्या आहे ते मी आणि माझ्या मम्मीने आणलं. तर खूपच म्हणजे बाहेर खूपच आता ऊन पडलेले, कडक घाम येत होता आणि खूपच काळ्या आणून ठेवल्या. आता भरीताच्या वांगेला आणि बाकीचे जे काळ्या उरतील त्या काय म्हणता कार्यक्रमाच्या दिवशी यूज केल्या जातील. जो त्याला लावून गेलं, काटे होते खूपच, कातरण निघली, रक्त निघते. तर इथं जे होतं ते सुद्धा मी झाडलंय, हे बघा चांगलं स्वच्छ करून घेतलंय. जिना बाकी आहे तो जिना मी आता झाडेल आणि ते पुढचं बी आहे ते तुम्हाला दाखवलं ते सुद्धा मी आता झाडून घेते. हे बघा आम्ही इथं ऑनलाईन शॉपिंग केली होती, त्यासाठी आम्हा दोन्ही बहिणींसाठी ड्रेस मागवले होते. कमेंट करून नक्की सांगा कसे आहे. गळ्याला पट्टी वगैरे Yeah.